टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सांगत होता की अमित खाली आहे, त्याला काय कुठेही असलं तरी चालतं. त्याला स्वप्नात पण वाटलं जाऊन त्याला मंडल अध्यक्ष व्हायचं आहे, परंतु पक्षाने त्याला मंडल अध्यक्ष केलं. कारण ग्राउंडवर काम करतो म्हणून इथे मागावं लागत नाही, इथे कोणाच्या बॅगा उचलाव्या लागत नाही. इथे फक्त इमानदारीने आपल्याला जनतेसाठी काम करावं लागतं. आणि हा संस्कार या पक्षाने दिला. आपण या पक्षाचे सर्व माननीय नरेंद्र मोदी साहेब आज देशाचे पंतप्रधान आहेत. एवढा देशाचा पंतप्रधान परिश्रम घेणार आपण बघितलाय का? 24 तास माझा देह, माझं सर्वस्व या देशासाठी आहे. स्वतःला काही मिळवायचं नाही, स्वतःला काही कमवायचं नाही, परंतु जगाच्या बाजारामध्ये माझ्या देशाची प्रतिष्ठा वाढली पाहिजे हे त्या ठिकाणी समजणारा आणि कृतीत उतरवणारा नेता हे आपल्या पक्षाचं वैभव आहे. नरेंद्र मोदी साहेब हे आपलं वैभव आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकू. ज्यांची थट्टा काही लोकांनी केली होती, मी पुन्हा येईन. मी विधिमंडळाच्या सभागृहात सुद्धा विरोधी पक्षाला त्यांना सांगितलं की तुम्ही हिनवलं होतं, मी पुन्हा येईन. तुमच्या सगळ्यांच्या नाकावर टिचून देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. आणि आपण बघतोय त्यांचंही काम 24 तास काम करतात, सकाळ दुपार संध्याकाळ. फक्त माझा महाराष्ट्र मोठा झाला पाहिजे, माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक झाली पाहिजे, माझ्या महाराष्ट्रात उद्योगधंदे वाढले पाहिजेत, माझ्या महाराष्ट्रातली बेरोजगारी कमी झाली पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. जे मुंबई या देशाची आर्थिक राजधानी आहे, आपण अशी मुंबई बदलताना कधी बघितले का हो? आज कोस्टल रोडने ज्याने प्रवास केला असेल, आपण कुठेतरी परदेशात गेल्याचा भास होतो. आज मेट्रो आहे, मोनो रेल्वे आहे, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण होत आहे आणि मुंबई आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या ठिकाणी बदलताना दिसते. आणि माननीय मुख्यमंत्री स्वतःहून या सगळ्या गोष्टींसाठी दिवस रात्र त्या ठिकाणी काबाड कष्ट करतात, परिश्रम घेतात. आणि त्यामुळे वरपासून खालपर्यंत या ठिकाणी कार्यकर्त्याला लोकांसाठी काहीतरी द्यायचंय. प्रत्येक कार्यकर्त्याने मी समाजाशी काहीतरी बांधील आहोत. केवळ निवडणूक आली म्हणजे चला रे, काम करा रे, तुला काय हवंय, मला काय हवंय, 5-50 लोक जमा, हे राजकारण संपलेलं आहे. कदाचित क्षणिक फायदा होत असेल, पण लॉंग टर्मचं राजकारण करायचं असेल तर लोकांचा विश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. जो विश्वास तुमचा या ठिकाणी सुभाषने त्या ठिकाणी स्वीकारला, त्यांनी मिळवला, म्हणून आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्ही बाकी कामाची चिंता करण्याचं कारण नाही. तुम्हाला जसं आमच्या रश्मीताईने सांगितलं की कामाचा आनंद मिळेल. आणि मी कधी काम हवेत कधीच काम करत नाही. जे कार्यकर्ते रचनात्मक काम त्या ठिकाणी करू इच्छितात त्यांच्या मागे लागेल ती ताकद त्या ठिकाणी लागेल ती ताकद. म्हणजे मी असं एकही आमच्या विधानसभा क्षेत्रात नाही की काम मागितलंय आणि ते झालं नाही. आपण निधून कुठूनही आणतो, कसाही आणतो. आपण महापालिका आपल्याकडे, राज्य सरकार आपलं आहे, केंद्र सरकार आपलं आहे, अगदी केंद्रीय मंत्री आपल्या लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे. कुंदाताई आपण आलात ना, मी महिलांना एवढं काम देईल, या सगळ्या महिला त्या ठिकाणी कामाला लागतात. मी आज मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून महिलांसाठी योजना आणली. तुम्हाला माहित नसेल, माहित आहे तुम्हाला? आता आमच्या महिला पोचवत पण नाहीत. मी त्यांना मागेच सांगितलं की बाबा या योजना पोचवा. काजूमड्यात पोचली बघा. 1-1 लाख म्हणजे उद्या आलो की काढून लगेच नाही. बिचारे बोलतील 1 लाख देणार होते सुभाष. पण आपण लाडक्या बहिणींना ज्यांना 1,500 रुपये सरकारचे मिळतात त्यांच्यासाठी मी
या ठिकाणी योजना आणले. आपण बिनव्याजी कर्ज महिलांना देणार आहोत व्यवसायासाठी. बरं, बिनव्याजी म्हणजे मी काही बँक खाली करायला निघालो नाही. बिनव्याजी असं आहे की मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की साहेब, आपली जी इच्छा आहे की या महिलांचे पैसे उद्योग व्यवसायात जाऊन आपल्या इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये या महिलांचं योगदान व्हायला पाहिजे. मला विचारलं काय करायला पाहिजे. मी म्हटलं साहेब, बिनव्याजी कर्ज द्यायचं आपल्या महिलांना. अरे असं कसं शक्य आहे, तुला बँक काय चालवायचे की नाही बोलले. मी म्हटलं साहेब, आपण बँक 0% कर्ज देत नाही. बँकेचा आमचा 9% कर्ज आहे. परंतु माझ्या डोक्यात कल्पना आहे की या 1,500 ज्या महिलांना मिळतात ते कुठेतरी सणावारी, कुठे खाण्यापिण्यावर, कुठे इकडे तिकडे खर्च होऊन जातात. त्यांचे पैसे त्या ठिकाणी व्यवसायात लागले पाहिजे, म्हणजे छोटा व्यवसाय असो. म्हणून मी त्यांच्याकडे बैठक मागितली माननीय मुख्यमंत्र्यांकडे. मुख्यमंत्र्यांना सांगितलं की साहेब, 4 महामंडळ अशी आहेत की जी 12% व्याजाचा परतावा करतात. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आहे, भटक्या विमुक्तांचं महामंडळ आहे, ओबीसीचं महामंडळ आहे आणि एमटीडीसी म्हणजे पर्यटन महामंडळ. त्या पर्यटन महामंडळाची आई नावाची योजना आहे. म्हणजे 15 लाखापर्यंत कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याचं सगळं व्याज हे एमटीडीसी आई नावाच्या योजनेखाली जवळपास 50-100 व्यवसायांना त्या ठिकाणी दिलं जातं. मग मी या 4 महामंडळांची बैठक लावली. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली की साहेब, या 4 महामंडळांनी आम्हाला इंटरेस्टची गॅरंटी द्यावी. मुंबईतल्या सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी बिनव्याजी कर्ज देण्याची मी योजना आणतो. मी आपल्याला एवढ्यासाठी सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री चांगल्या गोष्टीला तात्काळ त्या ठिकाणी होकार देतात. मोठी बाई आहे, त्यांनी वर्षावर बैठक लावली. 4 महामंडळाचे अधिकारी होते, वरिष्ठ अधिकारी होते. मी योजना त्या ठिकाणी समजावून सांगितली आणि मोजून 1 मिनिटात, 2 मिनिटं पण चर्चा झाली नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 4 महामंडळांनी मुंबई बँकेवर MOU करावा आणि मुंबईतल्या लाडक्या बहिणींना अशा प्रकारे व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावं. केवळ बैठक घेऊन थांबलो नाही, एमटीडीसीशी आमचा MOU झाला. म्हणजे कसं आहे, सरकारच्या योजना खूप असतात पुन्हा पण लोकांना माहित नसतं. आता एमटीडीसी कडे 17 करोड रुपये पडून आहेत, जे इंटरेस्टचे व्याजाचा परतावा द्यायचे. परंतु अख्ख्या राज्यातनं फक्त 7 प्रकरणं आलेत. त्यातली 5 प्रकरणं मुंबईची, संपूर्ण राज्यातनं 2 प्रकरणं. म्हणजे महिलांना माहित नाही, कोण सांगत नाही. सरकारचे पैसे पडून आहेत. मला ते एमटीडीसीचे डायरेक्टर पाटील आहेत, त्यांनी सांगितलं हे सगळे पैसे तुमच्या योजनेसाठी देतो. माझ्या सगळ्या ब्रांचेस मध्ये LOI मेंटेन करायला त्या ठिकाणी दिलाय. आतापर्यंत 100 महिलांचे अर्ज आलेत. त्यांना त्या ठिकाणी खरं म्हणजे मला रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे द्यायचे होते, परंतु नंतर म्हटलं की एकदम 500 महिला आपण त्या ठिकाणी करू आणि त्यांना 1-1 लाखाचे व्यवसायासाठी चेक देणार आहोत. माझी महिलांना विनंती आहे की तुम्ही यावर काम करा. शेवटी काही सगळ्यांना नगरसेवक होता येत नाही, सगळ्यांना आमदार होता येत नाही, परंतु आपण असं काही काम उभं करा की तुम्हाला त्याच्यापेक्षा समाजामध्ये त्या ठिकाणी किंमत मिळेल आणि तशा प्रकारचं काम माझ्या या महिला भगिनींनी करावं. तुमचे बचत गट असतील, तुमच्या महिला संस्था असतील, त्यांना जे म्हणून सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला त्या ठिकाणी देतो. कारण शेवटी काम करणारी चांगली लोक हवी, तरच त्या ठिकाणी आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो. आज तुमचे कार्यकर्ते एवढे आहेत, आज त्यांचाही सन्मान पक्षामध्ये योग्य पद्धतीनं होईल, त्यांनाही त्या ठिकाणी काम दिलं जाईल. अरे आमच्या पक्षात तर कामाची अजिबात कमी नाही, म्हणजे दमतात काम करून करून. बरोबर आहे ना, की काम नाही केलं की गेलाच म्हणजे वेळाच होईल तो. त्याच्यामुळे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांना त्या ठिकाणी आपण निश्चितपणे देणार आहोत.
अनेक चांगल्या चांगल्या योजना आज मलाही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राबवायच्या आहेत. त्यासाठी सुद्धा चांगल्या कार्यकर्त्यांची टीमची आवश्यकता आहे. तुमच्यातल्या चांगल्या कार्यकर्त्यांचा त्याच्यासाठीही आपण निश्चितपणे उपयोग करून घेणार आहोत. आपल्याला काही कोणाची कळ काढायचं काही कारण नाही आणि आपली कळ काढायची कोण हिंमत करणार नाही. उगाच आपल्या पण अंगावर आलं तर आपण काय असं. परंतु आता थोडस एवढे कार्यकर्ते गेल्यावर थोडीशी घालमेल होणार. माणूस जवळ असतो ना तेव्हा त्याची किंमत नसते कधी आयुष्यामध्ये. माणूस जेव्हा जवळ असतो, काम करतो, राबतो, तेव्हा त्याची किंमत नसते. जेव्हा माणूस आपल्यापासून दूर गेला की कळतं अरे हा खूप मौल्यवान किमती माणूस होता, माझ्याकडून चूक झाली. आणि त्याच्यामुळे त्यांची चूक झालेली, आपली चूक नाही झालेली. आणि मी तर कधीच तुम्हाला फोडायला आलो नाही. आता मी ठरवलं असतं तर मी अगदी ठरवलं कांदे लुटून पडा, माझ्यात एवढं कौशल्य की सगळ्यांना घेऊन टाकेल. पण असं कोणाला जबरदस्तीत पक्षात घेणं, त्या ठिकाणी कोणाचा पक्ष फोडणं ही आपली त्या ठिकाणी प्रवृत्ती नाही आहे. आणि आपण ही भावकीत कंगाल झालेली आहे, सगळं आपसात झालेला लफडा. ते सुद्धा तिसरा माणूस आला म्हणून झाली. आपल्याला काही वादविवाद एकमेकांशी करायचे नाहीत. दादांच्या पण निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी ताकदीनं त्या ठिकाणी काम केलं. आणि ज्या वेळेला आपण एकत्र असतो त्यावेळेला इमानदारांना आपण ती भूमिका त्या ठिकाणी बजावत असतो. परंतु एखादा कोणतरी येतो आणि आपल्या व्यक्तिगत कौटुंबिक स्वार्थासाठी जर शेकडो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी भीक घालत नसेल तर त्याचंही उत्तर देण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपली ठरते. आणि ते उत्तर आज या ठिकाणी सुभाष येरुणकर यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तसं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन म्हटलं तरी 5-5 तास करेल. ते कार्यकर्त्यांनी काय करावं, कसं करावं, समाजाच्या आपल्याकडून अपेक्षा काय, पक्षासाठी आपण काय योगदान दिलं पाहिजे. आणि जेव्हा आपण काम करतो ना त्यावेळेला लोक आपल्या उभे राहतात. सुभाष येरुणकर कोण आहे, काय नगरसेवक आहे, का आमदार आहे, पण 200-300 कार्यकर्ते विश्वासानं सोबत राहणं हे काय एका दिवसाचं काम त्या ठिकाणी नसतं. तर एवढ्या दिवसाचा सहवास, एवढ्या दिवसाचा एकमेकांचा विश्वास, एकमेकांच्या सुखदुःखात जे आपण त्या ठिकाणी सहभाग घेतो त्याचाच परिपाक या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे. आपण जराही चिंता करायचं कारण नाही. कोणी त्या ठिकाणी आपली खोड काढण्याचा प्रयत्न केला, मुद्दाम त्या ठिकाणी त्याला कुठे प्रतिसाद देऊ नका. कारण आता एवढा मोठा धक्का त्या ठिकाणी मिळाल्यावर भूकंप तर थोडा होणार ना, त्याच्या हादरीतलं बसणारच. त्याच्यामुळे आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला लोकांची कामं करायची. काजूपाड्यात उरली सुरली कामं असतील ती आपण करू. त्या ठिकाणी बेरोजगार तरुण असतील त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने आपण चिंता करू. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला काय आधार देता येईल, त्यांची सुखदुःख आपल्याला उतारवयात कशी कमी करता येतील त्याचा विचार करू. माझ्या महिला भगिनी आज काबाड कष्ट करणाऱ्या काजूपाड्यात मोठ्या प्रमाणावर आहे, घरकाम करणाऱ्या महिला मोठ्या प्रमाणावर आहे, मध्यमवर्गीय महिला मोठ्या प्रमाणावर आहे. या महिलांचं संघटन सुद्धा या महिला सबलीकरणासाठी कशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी उपयोग करून घेतो याचाही आपण त्या ठिकाणी नीट त्या ठिकाणी विचार करा. आणि सुभाष तू तसा आमच्या घटनेतलाच कार्यकर्ता आहेत भाजपच्या. कारण आमच्याकडे डायरी असते आणि डायरीवर लिहिलेलं असतं. मला पहिला भेटायला आला तेव्हा संजय डायरीच हातात घेऊन आला, भाऊ हे बघा पहिल्या पानावर 2 पानावर. तर म्हणलं मग सेम आमच्या भाजपच्या कार्यकर्त्यासारखं. आम्हाला निवडणुकीला कुठे बैठक असली की हातात डायरी लागते. मागे काय सांगितलं होतं, काय केलं, पुढे काय करणार आहात. आणि अशा प्रकारचा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता या ठिकाणी सुभाष येरुणकर यांच्या माध्यमातून पाहिलाय. सुभाष मी तुला काय राजकीय पद देईन मला माहित नाही, पण तुम्हाला एवढी ताकद देईन की तुमच्या हातून या समाजाचं, या काजूपाड्याचं भलं होईल हा विश्वास या ठिकाणी देतो.
निष्ठेनं प्रामाणिकपणे पक्षाचं काम त्या ठिकाणी करा. आणि जेव्हा आपण काम करत राहतो ना तेव्हा पद आपल्या मागे येतात. मी आयुष्यामध्ये इथपर्यंत आलो, कधीच कुठलं पद मागितलं नाही. पहिला जेव्हा होतो तेव्हाही मागितलं नव्हतं. भारतीय जनता पार्टीत आलो त्यावेळेला मागायचा प्रश्न नव्हता. न मागता पक्षानं मला आमदार केलं. न मागता मी विरोधी पक्ष नेता पद मागायचा तर विषयच नव्हता. पक्षाची जुनी जाणती लोक होती. परंतु या पक्षामध्ये काम करण्याची चीज होते. मी राज्याचा विरोधी पक्ष नेता झालो. मी गटनेता पक्षाचा म्हणून काम करतोय, राज्याचा नेता म्हणून काम करतोय. हे कामानं होत असतं. त्या ठिकाणी आपण पक्षाच्या निष्ठेनं काम केलं, पक्ष वाढवला, समाजाला आपण त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं काही दिलं तर त्या ठिकाणी आपसूक आपण त्या ठिकाणी मोठे होत असतात. कुठलाही नेता एकटा मोठा होत नसतो. ज्या वेळेला आपल्या सहकार्यांना मोठा करतो त्यावेळेला तो नेता आणखी मोठा त्या ठिकाणी होत असतो. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी एकमेकांना त्या ठिकाणी मदत करा. नंतर मी तुम्हाला वेळ दिल्यावर तुमच्यातले 5-10 महिला 5-10 पुरुष कार्यकर्ते एकत्रित या. तुमचं काही नियोजन आहे, माझ्या डोक्यात काही कामाच्या बाबतीत संकल्पना आहेत, इतर महिलांच्या बाबतीत काही संकल्पना आहेत. ऑलरेडी मी रश्मीताईने आमच्या सर्व महिलांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, सोनालीताई वगैरे यांना. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हालाही सामावून घेऊन त्या ठिकाणी आपलं काम मोठ्या प्रमाणावर वाढवूया. आणि आपल्या कामाचा उपयोग आपल्या पक्ष संघटनेला होईल. त्याचबरोबर समाजातील जो उपेक्षित, वंचित, दुर्लक्षित घटक आहे त्याला या ठिकाणी आपला उपयोग होईल. आपल्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपण सुभाष नीटपणे आमच्या पक्षाची स्थानिक असणारी काम करणारी लोक या ठिकाणी आमचे वार्डाध्यक्ष संजय असेल, सोनाली या सगळ्यांबरोबर बसून त्या ठिकाणी एक चांगला समन्वय भविष्यातल्या संघटन कामाच्या दृष्टीनं, वाटचालीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी ठेवावा. जिथे जिथे मार्गदर्शन आणि सहकार्य लागेल तिथे निश्चितच या ठिकाणी मी आपल्या सोबत असेल विश्वास देतो. तर सुभाष येरुणकरचे होर्डिंग्स किंवा बोर्ड बीड लागलेले असायचे त्यावेळेला प्रकाशला बोलत येरुणकर चला आपला तिकडे कसा काय. कारण आमचे मामा येरुणकर, आमचे नातेवाईक येरुणकर, पण मी कधीच त्यांना पक्षात या किंवा काय करा असं चुकून पण नाही. कारण आपण कुठलाही कार्यकर्ता स्वतःने त्या ठिकाणी कुठलंही काम केलं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. आणि देर आहे दुरुस्त आहे. आज एका चांगल्या मोठ्या प्रवाहात मोठ्या पक्षात आपण आलेला आहात. परंतु आमच्या मोठ्या पक्षात संयम खूप लागतो. आमच्याकडं श्रद्धा सबुरी खूप लागते. आमच्याकडे फास्ट ट्रेन नसते. आमच्याकडे हळूहळू पण शाश्वत असतं. जो कार्यकर्ता काम करतो त्याला आज उद्या परवा भविष्य 100% असतं. परंतु चायनीज सारखं नसतं फास्ट फूड, आता आलो उद्या लगेच. त्यामुळे आपण सगळ्यांनी आपापल्या स्तरावर अत्यंत इमानदारीनं निष्ठेनं या ठिकाणी काम करा. आपला काही शिवसेनेशी वाद नाहीये, आपला काही पक्षाशी वाद नाही. शिंदे साहेब एक चांगलं नेतृत्व आहे, माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे. परंतु शेवटी एवढे कार्यकर्ते जर नाराज असतील तर त्या कार्यकर्त्यांना सुद्धा व्यासपीठ पाहिजे. आणि म्हणून मग जर व्यासपीठ हवं तर आपलंच व्यासपीठ का नको. उद्या यातले कार्यकर्ते विखुरले जाणार, कोण उबाटात जाणार, कोण इकडे जाणार, तिकडे जाणार. त्यापेक्षा आपल्या घरात आपले कार्यकर्ते राहत असतील आणि त्याचा उपयोग आपल्या विचारधारेसाठी त्या ठिकाणी होत असेल तर ते चांगला. या भूमिकेतनं मी आज त्यांचा प्रवेश या ठिकाणी स्वीकारतोय. आम्ही आता काही लोक बोलतील बघा भाजपची लोक शिवसेनेची लोक घेत आहेत, आपापसात त्या ठिकाणी वाद होत आहेत. असं काही नाहीये. आता आमच्याकडे सचिन शिरवटकरच्या इथे आपले 1-2 कार्यकर्ते गेलेत ना तिकडे. काय कारणाने गेले, कशासाठी गेले त्या ठिकाणी मी माहिती घेतली. गेले ते गेले, बोल गेलेत ना आपल्याच सहयोगी पक्षाकडे गेले. अशा प्रकारे एका उदात्त हेतूनं कोणाशी वादविवाद न करता आपण त्या ठिकाणी काम करा. आणि काजूपाड्यामध्ये या ठिकाणी चांगलं वातावरण दिसलं पाहिजे. नाहीतर नवी नवरी घरात आली की जरा आपल्याकडे रुसवे फुगीर होतात. बघा आता भाऊ तिलाच महत्व द्यायला लागले.
असं काही नाही. आपण सगळे एक आहोत. जुने नवीन या सगळ्यांचा समन्वय साधून आपल्याला लोकांचं भलं करायचं. जेव्हा आपण लोकांचं भलं करू, जेव्हा आपण संघटनात्मक त्या ठिकाणी ताकद देऊ, त्यावेळेला या कार्यकर्ता आपोआप घडत असतो. तसं काजूपाड्याचे सर्व जुने असणारे भाजपचे आपले कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचबरोबर आता आलेले, यांचे एक समन्वयाची बैठक त्या ठिकाणी ठेवा. कामाचं नियोजन प्रॉपर त्या ठिकाणी करा आणि त्यासाठी जी मदत मार्गदर्शन लागेल त्यासाठी मी आपल्या सोबत निश्चितपणे आहे. एवढ्या मोठ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर आपण विश्वास दाखवला. पक्षाच्या त्या ठिकाणी कार्यपद्धतीप्रमाणे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काम करावं. पक्षाची विचारधारा, हिंदुत्वाची विचारधारा आदरणीय बाळासाहेबांची असेल, भारतीय जनता पार्टीची असेल, ही सुद्धा आपल्याला आपल्या कामातून त्या ठिकाणी पुढे न्यायची आहे. मी सुभाष येळवणकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं, बरेच चांगले कार्यकर्ते, या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. आपल्याला कामासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.